नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरती आलेली आहे. त्यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, त्याचबरोबर त्याच्यासाठी किती जागा आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि या ठिकाणी भरतीसाठीची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, या तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते उत्तर तुम्हाला मित्रांनो आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. ही जी भरती आहे ही जाहीर पदभरतीची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, 15वा वित्त आयोग म्हणजेच नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत ठोक मानधनावरती रिक्त पदे भरण्याबाबतची ही सूचना आहे. या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती आहे. आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहेत ते ऍप्लिकेशन बघा कशा पद्धतीने करायचे आहेत. 17/4/2026 ते 4/5/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर पश्चिम, तालुका, जिल्हा ठाणे आणि पिनकोड या ठिकाणी दिलेला आहे 401101. या ठिकाणी आपल्याला अर्ज जे आहेत ते अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजे स्पीड पोस्टने किंवा टपाल पोस्टने अर्ज जे आहेत ते अर्ज आपल्याला या ठिकाणी पाठवायचे आहेत. आलं का लक्षात? या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत. तुम्हाला जे पदभरतीसाठी ऍप्लिकेशन जे करायचे आहेत ते ऍप्लिकेशन तुम्हाला टपाल पोस्टाने करायचे आहेत. चला, तर तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे या डिटेल जाहिरात तुम्हाला ही जी वेबसाईट आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची त्याच्यावरती देखील देण्यात आलेली आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या वेळेला मित्रांनो तुम्ही तिकडं फॉर्म पाठवणार आहे पोस्टाने, त्यावेळेला तुम्हाला इथं जो गुगल फॉर्म दिलेला आहे बघा, या गुगल फॉर्मची लिंक देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा गुगल फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे आणि तो भरून आवश्यक जी कागदपत्र आहेत ती कागदपत्रासहित तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहेत. आता बघा, इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती, त्याच्यामध्ये एकूण वेगवेगळी 11 पदं भरली जाणार आहे. आणि कोणतं पद आहे त्याचं नाव दिलेलं आहे, पदांची संख्या, प्रवर्ग आणि निहाय पदसंख्या इथं दिलेले आहे. शैक्षणिक पात्रता देखील दिलेली आहे आणि तुम्हाला प्रतिमाह जे मानधन असणार आहे ते देखील या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो बघा, वेगवेगळ्या खूप सगळ्या पोस्ट असल्या कारणामुळं मी सगळ्या पोस्ट तुम्हाला इथं वाचून दाखवत नाही. तुम्ही काय करायचं आहे, स्क्रीनवरती ज्या पोस्ट दिसत आहेत त्या पाहायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्ही जर त्या पोस्टसाठी पात्र असाल तर निश्चितच तिथं काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. दुसरं बघा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम पदभरती, त्याच्यामध्ये 2 पदं भरली जाणार आहेत. त्याचा देखील तुम्हाला इथं पात्रता, शैक्षणिक पात्रता असतील, त्याचबरोबर एक्सपिरियन्स असेल आणि मानधन जे असेल ते तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, 15वा वित्त आयोग नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर पदभरती, इथं 4 वेगवेगळी पदं भरली जाणार आहे. त्याचं देखील तुम्हाला इथं तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किती पदं इथं उपलब्ध आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे आणि एकूण मानधन किती असणार आहे ते दिलेलं आहे. तुम्ही हा जो तक्ता आहे या तक्त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आणि तुम्ही जर तिथं तुमचं क्वालिफिकेशन वगैरे बसत असेल तर अर्ज करू शकता. पुढचं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, इथं 3 वेगवेगळी पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. हे तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता. इथं तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर आता बघा, ही जी भरती आहे ही भरती कंत्राटी पद्धतीने असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला इथला गुगल फॉर्म जो आहे तो गुगल फॉर्म भरून काय करायचा आहे, स्पीड पोस्टाने किंवा टपाल पोस्टाने तुमचा अर्ज आहे तो अर्ज तिथं पाठवायचा आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता जी असणार आहे त्या शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत.
अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांकामध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी। त्यानुसार अर्जात गुणांची टक्केवारी नमूद करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रत जी आहे ती त्या ठिकाणी सादर करायची आहे। शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येणार आहेत हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचे जे अर्ज आहेत ते व्यवस्थित भरायचे आहे। अनुभवाचा तपशील देखील तिथं जोडायचा आहे। तुम्ही किती अनुभव आहे, कोणकोणत्या ठिकाणचा अनुभव आहे, प्रायव्हेट सेक्टर मधला आहे, शासकीय सेवेतील आहे, असा सर्व अनुभवाचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत। बघा एक उमेदवार जो आहे तो एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो, परंतु प्रत्येक पदासाठी त्यांनी वेगळा अर्ज करायचा आहे। कागदपत्र सादर करताना सर्व कागदपत्र जे आहे त्याची छायांकित प्रती सादर करायच्या आहेत। त्याचबरोबर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक सुस्पष्ट अक्षरात भरावी। एकदा अर्ज सादर करताना भरलेली माहिती खाडाखोड करण्यात येऊ नये। अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे। वयोमर्यादा बाबतीत बघा, वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे। आणि इथं बघा क्षयकिरण तज्ञ, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांकरता अर्ज करावायचा असल्यास उच्चतम वयोमर्यादा 69 वर्ष राहील। तसेच उर्वरित इतर पदांकरता जी वयोमर्यादा आहे ती 38 वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष पर्यंत राहणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। त्याचबरोबर अर्ज भरण्याच्या बाबतीत इतर काही सूचना देखील इथं देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो ही पीडीएफ जी आहे ती खूप मोठी पीडीएफ आहे, त्यामुळे मी महत्त्वाच्या गोष्टी फक्त या ठिकाणी तुमच्यासाठी कव्हर करतो आहे। संगणक अर्हता व MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्यास त्याचा तपशील देखील जोडायचा आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे। उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी देखील त्या ठिकाणी जोडायची आहे। निवड प्रक्रिया जी असणार आहे ती निवड प्रक्रिया बघा, सदर कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया ठरवण्याचे सर्व अधिकार माननीय आयुक्त, उपायुक्त, सर्व आरोग्य तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत। उमेदवारांची खालील निकषानुसार खालील प्रमाणे गुणांकन तयार करण्यात येणार आहे। थेट मुलाखती, त्यामध्ये बघा अतिविशेष तज्ञ, विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, MBBS ही पदे थेट मुलाखत घेऊन भरण्यात येणार आहेत। त्याकरता गुणांकन इथं तुम्हाला दिलेला आहे, कशा पद्धतीने असणार आहे तो तक्ता तुम्ही पाहू शकता। आणि उपरोक्त थेट मुलाखती पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राबवण्यात येणार आहे। एकूण 100 गुण असणार आहे आणि त्यांचं गुणांकन कसं असणार आहे ते या तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेलं आहे। या तक्त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि गुणांकन पाहायचं आहे कशा पद्धतीने आहे ते। आलं का लक्षात? सर्वसाधारण काही सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर बघा इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहे त्याचा फॉर्मॅट देखील दिलेला आहे, तो फॉर्मॅट कशा पद्धतीने बघू शकता। त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल नसलेले हमीपत्राचा फॉर्मॅट देखील दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्ही पाहू शकता। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे। याच फॉर्मॅटमध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज जो आहे तो अर्ज सादर करायचा आहे। ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती देखील उपलब्ध आहे। त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची ही भरती आलेली आहे। अशाच भरतीच्या माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर माझी एक तुम्हाला मनापासून विनंती आहे, प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।